रत्नागिरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का। ठाकरे पक्षाच्या नितीन शेट्टींचा शिवसेना शिंदे पक्षामध्ये प्रवेश। आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। जळगावच्या रावेरमधील कृषी उत्पन्न संचालक आजी-माजी उपसरपंच आणि आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह 100 कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। नाशिक शहरासह जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट। नाशिकमधील घाट माथ्याला सुद्धा हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। जळगावमधील हातनूर धरणाचे 4 दरवाजांमधून 10,000 क्युसेक्सना तापी नदी पात्रामध्ये विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये झालेल्या पावसात जुनही शेतामध्ये साचलं। कांद्याचं पीक शेतामध्ये सडलं। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 107 कोटी रुपये वितरित। पूर परिस्थितीमुळे सरकारकडून मंजूर झालेल्या 231 कोटींपैकी 107 कोटी रुपयांचं वितरण। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यात पिकांचं अतोनात नुकसान। सोयाबीन, तूर, कापूस पिकापाठोपाठ ऊसाचं पीक पाण्याखाली। हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा धक्का। पुण्यामध्ये जलसंपदा विभागाशी निगडीत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। मुठा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यावर स्वयंचलित बॅरेजेस आणि उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय। बीडच्या केज तालुक्यामधील केजरी नदीला पूर। पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची शेतजमीन ही 5 ते 6 फूट खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। मुक्ताई साखर कारखाना बंद पडल्यामुळे मुक्ताईनगर, रावेर, भुसावळमध्ये ऊस लागवडीमध्ये घट। 10 ते 20% ऊस लागवड। शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली। ऊसाच्या प्रतिटन मागे 15 रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध वाढला। शेतकऱ्यांच्या एका खिशातून काढून दुसऱ्याला मदत करायची असा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। गोंदियाच्या जुंबली गावामध्ये जाण्यासाठी रस्ता आणि पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल। अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। तर लवकरात लवकर पूल आणि रस्त्याचं काम पूर्ण करा, ग्रामस्थांची मागणी। भंडारा तुमचं राष्ट्रीय महामार्गावर जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेत नसल्याचा आरोप। रायगडमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, मुलीला जीवे मारण्याची धमकी। 37 वर्षीय आरोपीला अटक। महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या कोथरूडमध्ये दसऱ्याच्या दिवशी मुलाकडून बापाची हत्या। क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून वडिलांची हत्या। आरोपी मुलगा कोथरूड पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीच्या परतवाडामधील गोळीबार प्रकरण। आंतरराज्य चोरांची टोळी अटकेत। 13 जण ताब्यात। चोरांच्या टोळीचा बिष्णोई गँगशी संबंध आहे का याचा देखील तपास सुरू। इंदापूरमधील बारामती राशीन रोडवर चालकाचा ताबा सुटल्यामुळे पिकअपचा अपघात। अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र पिकअपमधील शेतीमालाचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये पुन्हा एका युवकाची हत्या। कृष्णा ठाकरेवर 3 ते 4 जणांकडून धारदार शस्त्रानं हल्ला। गुन्हा दाखल। नाशिक रोडच्या गोरेवाडी भागातली घटना। आणि